गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत शेंगांची भाजी. त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये आपण टोप ठेवलेला आहे शेंगाची भाजी करायला. त्यात आपण उलटा तेल टाकू. तेल चांगल्यापैकी गरम झालं पाहिजे. गॅस थोडा फास्ट ठेवू. आता तेल गरम झालं, आपण त्याच्यात 1 चम्मच जिरा टाकू. तर जिरा जसा कडायला लागेल, शिजायला लागेल, तर आपण त्याच्यात 3 बारीक चिरलेले कांदे टाकू आणि सगळं आपण घाटलून घेऊ. कांदा आणि जिरा, कांदा शिजवून घेऊ आपण. आता कांदा शिजवून घेऊ आपण चांगल्यापैकी. जेव्हा कांदा गुलाबी व्हायला लागेल तिथपर्यंत आपण शिजवून घेऊ. कच्चा आहे थोडा कांदा आपला. आता आपला कांदा शिजलेला आहे, मस्तपैकी गुलाबी झालेला आहे, नरम. तर आता आपण याच्यात टॅमॅटो टाकू. 2 टोमॅटो मोठे कापलेले. टोमॅटो टाकल्यावर आपण त्यांना घाटलून घेऊ चांगल्यापैकी. आपण टोमॅटो टाकलेला आहे, तर आपण मस्त की ते पण शिजतील. तर आपण टोमॅटो टाकल्यावर आता आपण याच्यात 2 मोठे चमचे आगरी कोली मसाला टाकू. लाल मसाला टाकू 2 चमचे आणि 1 चमचा आपण हळद टाकू. हळद टाकून घेतल्या आपण त्याला चांगल्यापैकी असं घाटलून घेऊ. त्याने आपला मसाला एकजीव होईल आणि कांदा चांगल्यापैकी शिजेल. बघू शकता मस्तपैकी आपला आगरी कोली मसाला टाकला काय मस्तपैकी आपला कांदा रंग आलेला आहे. असा झणझणीत असा कांदा शिजलेला आहे आपला. तर त्याच्यात आपण 1 बटाटा टाकूया, मोठा साईजचा बारीक कापलेला. आणि त्यालाही आपण घाटलून घेऊ. आणि त्याला आपण शिजवून घेऊ, चांगले घाटलून घेऊ आधी. आणि त्यात आपण 1 मोठा ग्लास पाणी टाकू बटाटा शिजण्यासाठी. थोडंसंच पाणी टाका, जास्त नका टाकू. आणि ते घाटलून घ्या चांगल्यापैकी. आता आपण त्याच्यात आपल्या आजचा मेन इन्ग्रेडियंट शेंगा टाकू. आपल्या शेंगा टाकल्यावर आपण त्याला घाटलून घेऊ. आणि आता आपण शेंगा घाटलून घेतल्यानंतर आपण त्याला 1 झाकण ठेवू आपल्या टोपावर शेंगा शिजण्यासाठी. आपली भाजी 15 ते 20 मिनिटं आपण झाकण ठेवू. एक चांगली उकाली काढून घेऊ आपण. हाय फ्लेमवर ठेवू गॅस आपण. आता तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे, मस्त असं रंग आलेला. तर आपण एकदा घाटलून घेऊ. उकाला आलेला चांगला भाजीला. तर आपला बटाटा शिजला आहे की नाही बघण्यासाठी आता आपण त्यात मीठ टाकू, जाडं मीठ. त्यातलं आपण आता भाजी आता घाटलून घेऊ जाडं मीठ टाकल्यावर. आणि एक आपण बटाटा घेऊ, त्याला दाबून बघू. जर बटाटा शिजला असेल तर आपली भाजी होईल. आता थोडा बटाटा कच्चा आहे, म्हणून आपण थोडा वेळ अजून भाजी एकदा शिजवून घेऊ झाकण देऊन. 10 मिनिटं शिजवून घेऊ, कारण की आता आपण मीठ टाकलेलं आहे, जाडं मीठ भाजीमध्ये. फक्त 10 मिनिटं आपण शिजवून घेऊ भाजी पुन्हा एकदा. आता आपण भाजीसोबत आपण आता तेल गरम केलं आहे साईडलाच. तर आपण पापड तळून घेऊ भाजीसोबत खायला. पापड चकली. जसं तेल गरम होईल कडक आहे ना, तेव्हाच पापड टाका, नंतर कच्चा राहील.
मस्त की आपले पापड पण तळून झाले आहे असे गोल्डन ब्राऊन. आता आपण चकली तळायला घेऊ. पापड तळून झालेले आहेत. आणि आता आपण याला चकली टाकू. कुरडया आपल्या कुरडया छानपैकी आपण आता तळून घेऊया त्यात तेलात. अशा 2 मोठ्या कुरडया आपण तळलेल्या आहेत. आता चकल्या आपल्या तळून आता होतील. चकल्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत. तर आता आपण भाजी चेक करू आपली झाले का. आपल्या चकली आणि पापड मस्तपैकी तळून झालेला आहे. आता आपण बाजूला भाजी ठेवलेली आपण बघूया आता त्याचं झाकण काढून. अशा प्रकारे मस्तपैकी आपली शेंगाची भाजी शिजलेली आहे. शेंगा पण शिजल्या मस्तपैकी. आपण त्याला घाटलून घेऊ. बघू शकता मस्त शेंग शिजलेली. शेंग बटाटा आपला एकदा अशा प्रकारे भाजी बनवून पहा, नक्कीच खूप छान होते. तर आपण याला भाजी आपली शेंगांची, पापड, लोणचं आणि कुरडईबरोबर सर्व करा. खूप छान लागते खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशी गरम गरम भाजी बनवा आणि भाताबरोबर खा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.